चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विरारमध्ये राष्ट्रीय सैनिक संस्था कोकण विभागाची बैठक संपन्न। राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र कोकण विभागीय बैठक दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या विरार येथील कार्यालयात पार पडली। या बैठकीत संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय हरिचंद्र बी राठोड यांनी संस्थेचे कार्य, देशभक्ती, सामाजिक कार्य व पुढील योजनांसंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले। यावेळी श्री रवी पाटील दिव्यांग क्रिकेटपटू यास राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महाराष्ट्र कोकण विभागाच्या स्पोर्ट्स विंग अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले। माननीय श्री जनार्दन पाटील यास संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी पदोन्नती देण्यात आली। यावेळी त्यांना संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हरिचंद्र बी राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सुद्धा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अधिकारी जगदीश जागीर यवतमाळ, अभय गुप्ता यवतमाळ यांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमात श्री दिवाकर भोईर, सूरज बिमल, बिस्मिल्ला खान, जाकीर सय्यद, श्री अमित सोलंकी, विश्वनाथ जयस्वाल, अकबर अली भोजानी, अफरोज नदाब, देवेंद्र सोनासारिया, शिल्पा सावंत, जयप्रकाश जयस्वाल, डॉन तसेच दिव्यांग क्रिकेटपटू रवी पाटील यांचे वडील श्री नारायण पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जनार्दन पाटील होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय मनोहर पाटील यांनी केले। वृत्त संकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार। चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रविनारायण पाटील आपल्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये आलेला अनुभव आणि या उच्च पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा खडतर झाला आणि कोणाच्या प्रेरणेतून झाला हे आपल्याला त्यांच्या शब्दातून ते आपल्या पुढे म्हणणार आहेत। जय बोले सर, आपने अभी बात की मराठी चालेल, मला छान एकदम बढ़िया सुंदर। आताच बोलले आपण देशभक्तीबद्दल, बरोबर। ही देशभक्ती आहे ना सैनिकामध्ये आहे, ना हँडिकॅप माणसामध्ये आहे, ना भिकाऱ्यामध्ये आहे, ना श्रीमंतामध्ये आहे। जेव्हा देशाची गोष्ट येते ना देशाची, तेव्हा साधाचा साधा माणूस एक बॉम्ब बनतो। तो अनुभव मी पाकिस्तानमध्ये घेतला, तो तुम्हाला शेअर करतो। बाकी मी माझ्या इंडिव्हिज्युअल दुसऱ्या काही गोष्टी बोलत नाही। मी 2029 जो 29वीं नियुक्ति है आपको राष्ट्रीय सैनिक संस्था श्रीमान रवि नारायण पाटिल आपको राष्ट्रीय सैनिक संस्था के महाराष्ट्र मुख्यालय की ओर से माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी की मान्यता आज्ञा से कोकण विभाग स्पोर्ट विंग अध्यक्ष इस पद पर नियुक्त किया जाता है। आशा करते हैं कि इस पद का कार्यभार संभालते हुए आप राष्ट्रीय सैनिक संस्था को बढ़ाने एवं संस्था की ओर इस पद के गरिमा को ध्यान में रखते हुए अनुशासित एवं संस्था के नियमों के अधीन कार्य करेंगे। कोई भी कार्य करने से पहले एवं पश्चात महाराष्ट्र सचिवालय से संपर्क करना अनिवार्य होगा। नागरिकों में सैनिक वीर माता, वीर पिता, वीर पत्नी के प्रति सम्मान एवं राष्ट्र सेवा कार्य जागरूक करने के कार्य करेंगे। युवक युवतियों के लिए महिला सक्षमीकरण के लिए आप द्वारा किए जाने वाले कार्य के लिए आपको शुभकामनाओं से नियुक्त पद प्रदान किया जा रहा है। भारत माता की जय।